तर आपण ही मोठी घडामोड पाहतोय। चलो पीएम हाऊस असं ट्विट राहुल गांधी यांनी केलेलं आहे। गेल्या 2.5 तासांपासून पंतप्रधान निवासस्थानाबाहेर राहुल गांधी यांचं धरणे आंदोलन सुरू आहे आणि आता राहुल गांधींनी सगळ्या देशवासियांना एक आवाहन केलेलं आहे, चलो पीएम हाऊस, पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर या असं आवाहन राहुल गांधी यांनी केलेलं आहे। आता राहुल गांधी स्वतः राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे मोठे वरिष्ठ नेते जे आहेत ते पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर गेल्या 2.5 तासांपासून धरणे आंदोलन करतात आणि आता राहुल गांधींनी सगळ्या देशवासियांना आवाहन केलेलं आहे, चलो पीएम हाऊस, या धरणे आंदोलनाला तुम्ही देखील पाठिंबा द्या असं आवाहन राहुल गांधी यांनी केलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या पाठिंब्याला आपण पाहतोय विद्यार्थ्यांना आता राहुल गांधींकडून काँग्रेसकडून पाठिंबा मिळतोय। चलो पीएम हाऊस असं ट्विट आता काँग्रेसने केलेलं आहे। तर गेल्या 2.5 तासांपासून पंतप्रधान निवासस्थानाबाहेर राहुल गांधी यांचं आंदोलन सुरू आहे, धरणे आंदोलन सुरू आहे। आपण अधिकचं अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून। शिवाजी, आपण आता पाहतोय की राहुल गांधींनी देशवासियांना आवाहन केलेलं आहे, चलो पीएम हाऊस असं ट्विट त्यांनी केलंय। पीएम हाऊसच्या जवळ जे धरणे आंदोलन सुरू केलंय तिथून हटणार नसल्याची ही भूमिका दिसतेय। जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ते तिथून हटणार नाही अशीच भूमिका या सगळ्या ट्विटवरून लक्षात येते। काँग्रेसने नुकतंच एक ट्विट केलंय आणि चलो पीएम हाऊस असा एक फोटो त्यांनी ट्विट केलेला आहे। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे पीएम हाऊस जवळ नरेंद्र मोदी यांच्या जो घर आहे त्याच्या बाजूला काँग्रेसने धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि गेल्या 2.5 तासांपासून हे आंदोलन सुरू आहे। केंद्रातले मंत्री त्यांच्याशी चर्चा करतायत पण राहुल टस्का मत होत नाहीयेत। त्यामुळे पुढच्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत की सगळ्या लाठीचार्जची चौकशी व्हावी, विद्यार्थ्यांवर जी हिंसा झाली त्याची योग्य तपासणी व्हावी आणि सभागृहामध्ये, दोन्ही सभागृहामध्ये, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये विस्तृत चर्चा व्हावी अशी मागणी केलेली आहे। त्याचबरोबर राहुल गांधींनी जे ट्विट केले त्यावरून लक्षात येते की काँग्रेस या आंदोलनापासून हटणार नाही, कारण हा सगळा जो हल्ला काल झालेला विद्यार्थ्यांवर हा पूर्ण प्रत्येक भारतीय कुटुंबावरती हल्ला होता असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। त्यामुळे काँग्रेस पूर्णपणे आक्रमक झालेली आहे आणि राहुल गांधी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने करते। त्याही पुढे जाऊन राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याही राजीनाम्याची मागणी केलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये दोन्ही ठिकाणी कोंडी निर्माण झालेली आहे। एकीकडे सीजेपीचं आंदोलन सुरू आहे, तिकडे विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत, आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि दुसरीकडे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराजवळती राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे जवळपास सगळे खासदार हे त्या धरणे आंदोलनात बसलेले आहेत। एकच मागणी आहे, आता सरकार या सगळ्या मागण्यांचं करतं काय, पुढची भूमिका सरकारची काय असते हे बघणं राहणार आहे। आपल्याला माहिती आहे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग थोड्या वेळापूर्वीच राहुल गांधी यांची भेट घेऊन अमित शहा यांना भेटायला गेलेले आहेत। त्याच्यानंतर या सगळ्या मागण्या अमित शहा नक्की शिवाजी, आता गृहमंत्री यावर काय निर्णय घेणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। प्रधानमंत्री निवासस्थान हे सुरक्षेच्या दृष्टीने देशातील अत्यंत उच्च आणि अतिसंवेदनशील क्षेत्र मानलं जातं आणि अशा ठिकाणी आता राहुल गांधींनी सगळ्या देशवासियांना येण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील या ठिकाणी मोठा उपस्थित होऊ शकतो।